पालघर तालुक्यातील वाणगाव येथे आज 5 जूनला घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मामाच्या घरी जाण्यासाठी कुटुंबासोबत निघालेल्या प्राप्ती प्रवीण जाधव हिला भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्घटना वाणगाव परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे यार्ड परिसरात माती वाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगाने जात असताना हा अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की प्राप्तीला गंभीर दुखापत होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती। स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र मुलीचा जीव वाचवण्यात यश आले नाही। या दुर्घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान अपघातग्रस्त ट्रकची कोणती वैध कागदपत्रे नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संबंधित वाहन रस्त्यावर कशाच्या आधारे चालवले जात होते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तसेच माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। अपघातात जबाबदार असलेल्या वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। निष्पाप जीवांचे बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? बेकायदेशीर आणि कागदपत्राविना धावणाऱ्या अवजड वाहनांवर तात्काळ अंकुश न लावल्यास अशा दुर्घटना थांबणार नाहीत। एका चिमुकलीचा गेलेला जीव ही केवळ दुर्घटना नसून व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची गंभीर चपराक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।